राहू राहू कोणत्या स्थानात काय फळ देतो? राहू जर इथे असेल याला लग्न म्हणतात. नेहमी लक्षात ठेवा, राहू केतू समोरासमोर असतात. आता हे फंड लक्षात ठेवायचा. राहू तिथे आला की केतू इथे येणार, राहू इथे आला की केतू इथे येणार. आता एकाच वेळेला मी राहूचं आणि केतूचं फळ तुम्हाला समजून सांगणार आहे, त्यामुळे दोन ग्रहाचं फळ एकाच वेळेला आपल्याला कळणार आहे. आता राहू जर लग्नी असेल तर कुंडलीमध्ये असं समजायचं की हा व्यक्ती घराण्यातला त्यांचा पुनर्जन्मित व्यक्ती आहे असं समजायचं. त्यामुळे हा व्यक्ती याच्या आधी या पृथ्वी तलावरती आला होता, जन्म घेतला होता आणि त्यांनी सर्व भोग भोगून संपवलेले आहेत आणि काहीतरी त्याचं शिल्लक राहिलेलं आहे भोग भोगायचे किंवा काहीतरी कार्य करायचं, म्हणून त्याने रिपीट जन्म घेतलेला आहे. म्हणून अशा घराण्यामध्ये आल्यानंतर त्या घराण्यात मोठ्या प्रमाणात पितृदोष निर्माण होतो. आता ज्या घराण्यामध्ये लवकर मुलं जन्माला येत नाहीत आणि नवस करून किंवा दैविक आशीर्वादाने जर आपल्याला एखादा मुलगा झाला किंवा मूल जन्माला आलं तर ते असे येतात. राहू केतू उभा आला की पुनर्जन्म, हे लक्षात ठेवा. आता स्थानवाईज कुठलं फळ द्यायचं ते समजून सांगतोय, पण लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. राहू केतू उभा आला, मग केतू वर असेल राहू खाली असेल काही फरक पडत नाही. राहू किंवा केतू लग्नी आणि विवाहस्थानात आला. थोडक्यात असं आहे, उभा राहू आला तर पुनर्जन्मित व्यक्ती आहे आणि आडवा जर राहू केतू आला तर हा योग झाला. आडवा जर आला तर प्रेतशापित योग. दोन्ही योग बरोबरच आहेत. मग असं असेल, पण ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय? तर ज्या वेळेला लग्नी राहू असतो म्हणजे उभा राहू आणि केतू असतो किंवा केतू आणि राहू असतो, त्यावेळेला तो स्वतः पुनर्जन्मित झालेला असतो आणि त्या घराण्याचे दोष काढण्यासाठी तो रिपीटर म्हणून जन्म घेतलेला असतो. आणि आडवा जर राहू किंवा केतू आला, राहू केतू किंवा केतू राहू आडवा आला तर असं समजायचं की त्याला पितरांनी पाठवलेलं आहे आणि त्या पत्रिकेमध्ये प्रेतशापित योग आहे. त्या व्यक्तीच्या घराण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पितृदोष निर्माण झालेला असतो. मग अशा लोकांना तुम्ही विचारायचं की तुमच्या घराण्यामध्ये एखादा व्यक्ती घर सोडून निघून गेलेला आहे का? एखादा व्यक्ती निर्वंश, अविवाहित, हत्या, आत्महत्या, अपघाती मृत्यू झालेला आहे का? किंवा एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याची समाधी बनवून ठेवलेली आहे का? अशा प्रकारे त्यांना विचारलं तर ते हमखास सांगतात की हां, आमच्या अमुक अमुक अशा नातेवाईकाचं असं असं आधी झालं होतं. तर त्या पद्धतीने ह्या गोष्टी दोन आहेत. ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. उभा राहू केतू किंवा केतू राहू आला तर पुनर्जन्मित आणि आडवा आला तर प्रेतशापित. सर्वांनी जरा रिपीट करा, कारण हा अतिशय महत्वाचा भाग आहे कुंडलीत. आता जे काय मी शिकवणार आहे ते अतिशय, कारण आता राहू बरोबर याच्या आधी समजा मी शुक्र इथं दिला तर काय झालं, जरा या सगळेजण लाईनवरती या. मी असं शिकवलं होतं की लग्नी शुक्र असेल तर असा व्यक्ती रोमॅन्टिक होतो. बरोबर आहे? या कोण येत आहे लाईनवरती, या बोला जरा. असा व्यक्ती जास्त रोमॅन्टिक असतो असं मी शिकवलं होतं. आता त्याच्याबरोबर इथे राहू आहे, राहू आणि शुक्र पण आला तर आता काय होईल कोणाला सांगता येईल? दोष निर्माण झाला. मग त्या दोषातून शुक्राची काही ताकद कमी झाली का वाढली? व्याभिचार, करेक्ट. व्यसन योग झाला, लक्षात ठेवा. व्यसन एक झाला. मग कोणत्याही प्रकारचं व्यसन, खास करून स्त्रियांचं व्यसन किंवा इतर व्यसन, कुठलंही व्यसन निर्माण झालं अशा लोकांना व्यसनाची पत्रिका असं समजायची. आपण आता फक्त राहू बद्दल आणि केतू बद्दल बोलतोय, मग पुढे बोलू आपण प्रत्येक योगाबद्दल. तर आता इथे राहू आहे
हा राहू. हा आता हा काय स्टेटमेंट दिलं मी? उभा राहू केतू असेल तर काय? हा, आणि आडवा असेल तर हा, प्रेत शापित म्हणजे घाबरायचं कारण नाही. हा, प्रेत शापित योगाला समजून घ्या व्यवस्थित. त्या घराण्यातला गेलेला व्यक्ती त्याला सद्गती मिळत नाही, तो अधोगतीला जातो, म्हणून त्याला प्रेत शापित योग असं संबोधित केलेलं आहे. प्रेत म्हणजे प्रेत, भूत, प्रेत, आत्मा असला काही प्रकार नाही. तो मेलेल्या व्यक्तीला सद्गती नाही मिळाली, तो मध्येच अडकून पडला. आता अजून समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे एक उदाहरण देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे दिसतंय का सगळ्यांना? इथे का इथे घेऊ? इथे दिसतंय का बघा? दिसतंय. या ठिकाणी आपण असतो, या ठिकाणी आपण असतो. या ठिकाणी आपण असतो. आपल्या बाजूला आपले पितर असतात. दिसतंय का गोल? दिसतंय का? नाही तर हे पुसून सगळं मांडून दाखवावं लागेल मला. हा, त्याच्या पुढे आतला आपण, त्याच्या बाजूला आपले पितर मेलेले लोक, त्याच्या पुढे देव, आपण आपल्या बाजूला आपला ओरा, आपल्या बाजूला आपल्या पितरांचा ओरा वलय, त्याच्या पुढे देवांचं वलय, असा राऊंड असतो सर्वांनी, आणि त्याच्या पुढे दानवांचा ओरा, त्याच्या पुढे दानवांचा ओरा, त्याच्या पुढे ब्रह्मा विष्णू महेशांचा ओरा, आणि त्याच्या पुढे ब्लॅक होल विश्व, विष्णू, वैश्वानर, विश्वाचा नर, नारायण. आलं लक्षात? समजून घ्या जरा, हा विषय समजून घेण्यासारखा आहे, कारण हे समजून घेतलं तर तुम्हाला लोकांना समजून सांगता येईल पितृदोष म्हणजे काय आणि आपल्या बाजूला कोण असतं आणि किती ताकदवर असतं ते समजून घेण्यासाठी हा ग्राफ आहे. तर सर्वात आधी आपल्या बाजूला आपले पितर असतात, म्हणून पितरांची एक प्रार्थना करायची असते, त्याच्यानंतर देवांची प्रार्थना करायची असते. कारण देवाच्या आणि आपल्या प्रार्थनेमध्ये पितर अडथळे निर्माण करून देतात, आध्यात्मिक प्रगती होत नाही. ज्या घराण्यात पितृदोष असतो त्या घराण्यामध्ये देवांचा आशीर्वाद अजिबात मिळत नाही. त्याच्या पुढे दानव आहेत. दानव आणि देव हे सख्खे सावत्र भाऊ आहेत. दानव आणि देव हे सख्खे सावत्र भाव आहेत, त्यामुळे त्यांचा ट्रॅक बरोबर चालतो. म्हणून पितरांना मुक्ती मिळाली की ऑटोमॅटिक दैविक एनर्जी आपल्याला प्रार्थनेचं सामर्थ्य मिळवून देण्यात समर्थ असते. म्हणून आपल्याला प्रार्थना केल्याचं फळ लगेच मिळतं. म्हणून सर्वात आधी आपल्याला पितरांची सेवा करावी लागते, हे लक्षात ठेवा. हा, आता राहू इथं आहे. राहू केतूचं तुम्हाला फळ सांगितलं मी. हा, आता लग्नी तिथे आहे तर केतू इथे आहे, पण आता विवाहस्थानात केतू आहे. लग्नी राहू आला, विवाहस्थानात केतू आला. केतूचं काय फळ मिळेल सांगा? विवाहस्थानात केतूचं काय फळ मिळेल? एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवलेलं नाही. एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवलेलं नाही. मी जे समजून सांगितलंय. हा, नाही, केतू ज्याच्या बरोबर असतो त्याची ताकद वाढवतो, हे वाक्य लक्षात ठेवा. हा, तर आता तिथे कोणताच ग्रह नाही, त्यामुळे त्याला डोकं नाही. हा, त्याचं अस्तित्वच नाहीये. अस्तित्व तिथे कुठला ग्रह आला तर होणार आहे. मग आता इथे समजा इथे सिंह राशी असेल किंवा इथे कर्क राशी असेल तर 4 अंक आला, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 आला तर शनीच्या राशीचा केतू, मग शनीचं काम करेल. अलग लक्षात, कोणती इथे राशी आहे त्यावर अवलंबून आहे पुन्हा केतूचं काम.
तसंच राहूचं पण काम आहे, पण आपण फक्त केतूबद्दल बोलतोय. तर केतूबद्दल आता 12 ग्रह केतू फिरणार आहे इथून, तसंच राहू ग्रह आता 12 ग्रह फिरणार आहे. तर केतूचं एक लक्षात ठेवा की ज्याच्या बरोबर असेल त्याची ताकद वाढवतो आणि ज्याच्या बरोबर असेल त्याच्यासारखं वागायला सुरुवात करतो. एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे मग केतूचं काम सोपं होतं, कारण राहूच्या समोरच केतू येणार आहे तो प्रत्येक वेळेला. चला आता बरं, अजून काय इथे राहू बद्दल सांगता येईल? लग्नी राहू असल्यानंतर माणूस चिडचिड असतो, टेन्शन होतं, सतत सतत डोकं दुखण्याचे चान्सेस असतात, डोक्याला लागण्याची शक्यता असते. त्यानंतर असा जरा तापटपणा करतो व्यक्ती, आणि असे लोक नेहमी अधिकार गाजवण्याचे प्रयत्न करतात. घरामध्ये सतत दादागिरी आणि डेअरिंग करतात, दादागिरीचेच बोलतात. मी सांगतोय ते ऐका, तुमचं नंतर ऐकेन मी, बघेन काय करायचं ते, असे बोलतात. आणि मग काही दिवसांनी कोणच ऐकत नाही, म्हणून मग शांत होऊन गपचूप पडून राहतात. असं असतं त्याचं राहूचं. राहू करतो आणि पुन्हा सोडून देतो. हा, आता सांगा, तुम्ही उत्तरं दिलीत तर खूप मला आनंद होतोय. धनस्थानात राहू असेल तर हा, धनाचा नाश. अजून वाचामध्ये गडबड होणार. अशी मुलं लहान असताना उशिरा बोलायला शिकणार, बोलताना बोबडे बोलणार, कडक बोलणार. अजून एक झालं धनाचं, एक झालं वाचा. बोला तिथे काय काय? कुटुंबस्थान. कुटुंबस्थान आहे तो, कुटुंबातला पितृदोष निर्माण होणार. मुलगी असेल तर सासरतीला पितृदोषाचं सासर मिळण्याची शक्यता आहे. अजून काय आहे तिथलं स्थान सांगा? हे डोकं, हा उजवा खांदा, स्पॉन्डिलायसिस सारखे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. उजव्या खांद्याला त्रास होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाचं धनस्थान आहे, आणि वाचास्थान आहे, आणि कुटुंबस्थान आहे. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा, कारण आपल्यासमोर प्रश्न येणार तर या 3च गोष्टीचे येणार. त्यामुळे कडक बोलणार, धनाचा नाश होणार, भांडणतंटा करणार, अशा काही गोष्टी घडत राहणार. आलं लक्षात? हा, आता तृतीय स्थानामध्ये राहू असता, तृतीय स्थानामध्ये राहू असता तृतीय स्थानात राहू असता काय घडेल? पराक्रम स्थान आहे. काय होईल सांगा? हा, राहणार नाहीत. भावंडाबरोबर संबंध चांगले राहणार नाहीत. हा, सहजासहजी चांगलं यश मिळणार नाही. लोक असतात पराक्रम, स्वतःला ते पराक्रमी समजतात. हे चोर चकेऱ्या, बँकेत दरोडेखोर, मोठे मोठे घोटाळा करणारे लोक सगळे जे असतात ते या ठिकाणी यांचा राहू असतो. हे असे पराक्रम, म्हणजे राहू पराक्रमच करून घेतो. कोणत्याही परिस्थितीत तो पराक्रम करून घेतो, आणि कसाही पराक्रम करून घेतो. तो चांगल्या प्रकारचा पराक्रम करू देणार नाही. लक्षात ठेवा, तिथे राहू असेल तर भावाचं पटू देणार नाही, पण वाईट मार्गातून आतोनात आणि भयंकर यश निर्माण करून देईल. वाईट मार्गाने असा तो राहू त्या ठिकाणी असतो. पुन्हा तिथे कोणती राशी आहे, तो कोणाबरोबर आहे, त्याच्यावर गुरुची कशी दृष्टी आहे, त्यावर बरचसा अवलंबून आहे. तुर्तास आपण राहू बद्दल बोलतोय. आणि केतू इथं असल्यानंतर असं काय होईल? वडिलांचं स्थान आहे, नशिबाचं स्थान आहे. आता सांगा, वडिलांचं काय चालणार नाही? वडिलांचं काय चालणार नाही? वडील बिचारा गरीब, काहीच बोलत नाही, लोक त्याच्यावर अन्याय करतायत, असं अशा लोकांचे वडील गरीब असतात. वडिलांपासून दूर पण राहील. हा, ते कोणत्या राशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपण फक्त केतू बद्दल बोलतोय.
तर वडील केतू नाही, केतूला डोकं नाही ना, तर वडील भोळे असतील, बिंडोक असतील, किंवा वडील काय म्हणतात आपण त्याला, मेंटली डिसऑर्डेड असतील वडील, असं पण असू शकतं या ठिकाणी असल्यानंतर. वडिलांना वेडाचे झटके येतात असे जे लोक असतात ते अशा प्रकारच्या कुंडली असतात. वडिलांच्या बाबतीत काही नाही तरी असणार. बर, पुढे आता महत्वाचं स्थान आणि महत्वाच्या गोष्टी मगाशी सांगितल्या. चतुर्थ स्थानात राहू काय फळ देईल? हा, पहिली गोष्ट त्या माणसाला विचारायचं तुझी आई जिवंत आहे का, पहिली गोष्ट ती विचारायची. आणि आहे म्हटलं तर ती आजारी आहे का विचारायचं, तो हमखास म्हणायला आहे. आणि जर म्हणाला ना आजारी पण नाही तर दारिद्र्यात जगते का असं बोलायचं. तो हमखास बोलणार आहे तिन्हीपैकी एक कोणतरी काहीतरी कारण असणार. किंवा तिला सुख आहे का तर अजिबात सुख नाही असं म्हणणार. आणि वाहन भेटलं तर करेक्ट, आणि ते खराब होणार आणि त्याला धक्का मारत पेट्रोल पंपापर्यंत न्यावं लागणार, गॅरेज पर्यंत घेऊन जावं लागणार. एवढा चतुर्थ स्थानामध्ये हा. आतापासून ना सगळेजण बोला, अजून काही लोक मागून बोलत नाहीत. मी आता एवढं शिकवल्याचं फळ काहीतरी मिळालंय असं मला वाटलं पाहिजे, मला आनंद झाला पाहिजे. हा सर, एखादी प्रॉपर्टी घेतली ना त्याने तर त्याच्यामध्ये विघ्न येणार, काहीतरी संघर्ष होणार. करेक्ट 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 करेक्ट, बरोबर बरोबर. हा, कोर्ट कचेरी, हा, आणि स्वतःच्या सुखाचा नाश. हा, स्वतःच्या सुखाचा नाश हे एक वाक्य महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. स्वतःच्या सुखाचा नाश होत राहणार. कारण किती इतर ग्रहावरती बरंच अवलंबून आहे. समजा धनस्थानात गुरु आहे, पैसे मिळाले पण त्या पैशाचं सुखच नाही मिळालं, गेलं. अशा लोकांना घरं मिळत नाहीत, घराचं स्थान आहे. स्वतःचं घर लवकर होत नाही, झालं तर बिल्डर फसवतो. आपण घर बुकिंग करतो आणि बिल्डर पळून जातो, पैसे घेऊन जातो, लवकर घर देत नाही, 4-4 वर्ष घर रखडलं जातं. असं काही नाही काहीतरी होतं. म्हणून अशा लोकांनी घर घ्यायचं असेल तर रिसेलवालं घर घ्यायचं. रिसेलमध्ये ज्या ठिकाणी सोसायटी स्थापन झालेली आहे अशा ठिकाणी बिल्डरकडे हातच नाही घालायचा, नाही तर तो बिल्डर हमखास पैसे घेऊन पळून जातो, निघून जातो, अडकवतो, नाही तर काहीतरी प्रॉब्लेम येतो. तसंच गाडी सुद्धा सेकंड हँडचीच घ्यायची, त्यामुळे काय अडचणी येत नाही. आता आईचं स्थान आहे ते आईला सुद्धा त्रास होण्याची शक्यता आहे, पण इतर ग्रहावरती बरंच अवलंबून आहे. आता कर्मस्थानात केतूचं काय फळ मिळेल? नाही, केतू काहीच देत नाही असं माझं स्टेटमेंट नाही आहे. मी केतू काय देतो हे दुसऱ्यावर अवलंबून आहे, आणि केतू काहीच देत नाही असं माझं काहीच स्टेटमेंट नाही आहे. आतापर्यंत मी नाहीच बोललो काहीच देत नाही केतू. कर्मस्थानी केतू आहे. नाही, केतूला डोकं नाही आणि तो कर्मस्थानी आहे. आता तुमच्या लक्षात येईल. केतूला कर्मदोष निर्माण झाला, कर्मदारिद्री मागे शिकवलं ना आपण, कर्मदारिद्री. जर तिथे गुरु असेल तर आध्यात्मिक योग चांगला झाला, आलं का लक्षात? त्याच्याबरोबर शुक्र असेल तर पुन्हा व्यसन योग झाला, तिथे मंगळ असेल तर चांडाळ योग झाला. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. कर्मस्थानात केतू आला म्हणजे बुद्धीची कमतरता पडणार. त्या ठिकाणी जो ग्रह आहे त्यावरती बरचसं अवलंबून आहे. एकट्या केतूचं फळ आपल्याला देता येणार नाही.
पण केतू काहीच देत नाही असं नाही, तो देतो पण ज्याच्या बरोबर असतं. आता तिथे दुसरा ग्रह नसेल पण एखादी राशी असेल ना, कोणती तरी कोणता तरी अंक लिहिलेला असेल ना, म्हणजेच राशी असेल ना, समजा 3 असेल म्हणजे मिथुन राशी, मिथुन राशीचं फळ देणार ना केतू, त्याला जॉईंट होणार अशा पद्धतीनं. हा, आता पंचम स्थानात राहू महत्वाचं काय घडेल सांगा. बरोबर, सगळ्यात पहिला गोष्ट शिक्षणात अडथळे येणार. दुसरं संततीला त्रास होणार, संतती पितृदोष निर्मिती होणार. बरोबर. पंचम स्थान आहे, बुद्धीचं स्थान आहे, विमान अपघात होणार त्या व्यक्तीचा, लक्षात घ्या, महत्वाचा भाग आहे. पंचम स्थान हे विमान प्रवासाचं स्थान आहे. अशा लोकांच्या पत्रिकेत जर राहू असेल तर अशा लोकांनी विमान प्रवास करू नये. विमान प्रवास त्याला हमखास असा धोका होण्याची शक्यता असते. अजून काय बोलता येईल. मेंदूचा आजार, मेंदूचा आजार. आता समजा इथे 2 आहे आणि शुक्र इथे आहे, तर काय होईल सांगा. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा विषय आहे, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी म्हणतात त्याला. पंचम स्थानचा मालक शत्रुस्थानामध्ये आहे, आजाराच्या स्थानामध्ये आहे, म्हणजे आजार निर्माण होणार. कोणता आजार निर्माण होणार. शुक्र नेहमी गुप्तरोग आजार निर्माण करतो. कळलं. हा, आणि हे ओटीपोट सुद्धा आहे, लक्षात ठेवा. ओटीपोट सुद्धा आहे, गर्भाशयाचे आजार निर्माण करणार. फायब्रॉइड ज्या व्यक्तींना होतात, ज्या व्यक्तींचे म्हणजे ज्या ताईंचे गर्भाशयाचे फायब्रॉइड निर्माण होतात, ओटीपोटाचा काही त्रास आहे, अशा लोकांसाठी ते हे असे योग असतात. चला, लाभस्थानात केतू काय फळ देईल. त्याच्यावर डिपेंड आहे. हा, आता त्याचं उत्तर ते, म्हणून मी केतू बद्दल जास्त काही बोललो नाही. ज्याच्या बरोबर असेल त्याचं ते फळ देणार, आणि असं देणार की भरपूर देणार. आता इथे जर शुक्र असेल, आता सांगा मला, शुक्र आणि इथं 2 पण आहे, काय फळ देईल. हा, लाभस्थानात आहे, पण आता शुक्र बाधित नाही. आता शुक्र बाधित नाही, एकदम पॉवर वाढणार शुक्राची. करेक्ट, म्हणजे शुक्राचा प्रभावच, राहूचा प्रभावच नष्ट झाला. शुक्राबरोबर केतू स्वग्रही, शुक्र पॉवरफुल झाला. आणि केतूचं आता काय फळ मिळणार. केतू ज्याच्या बरोबर असतो त्याला स्ट्रॉंग करणार, म्हणजे शुक्राची पॉवरफुल ताकद झाली. आणि ती ताकद लाभ मिळवून देणार, कोणत्याही परिस्थितीत लाभ मिळवून देणार. कितीही वाईट परिस्थिती असू द्या, त्यातून त्या व्यक्तीला लाभच मिळणार. आणि शुक्र लक्झरीज देतो, लक्झरीज प्रदान करतो. त्यामुळे शुक्र सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळवून देणार. जरा मोठ्याने बोला. शुक्रासोबत केतू असणं कुठल्याही घरामध्ये नाही. मगाशी मी म्हटलं, मृत्यूस्थानात जर शुक्र आणि केतू असेल तर गुप्त रोग होऊन मरेल व्यक्ती, किंवा स्त्रियांच्या पायात मरेल. शत्रुस्थानात असेल तर आत्ताच सांगितलं मी, तशीच कंडिशन असते जवळजवळ. 6, 8, 12 मध्ये शुक्र चांगलं फळ देत नाही, कुठल्याही स्थानाचा नाही. 6, 8, 12 वगळता कुठलंही स्थान असं म्हणा. हा,
6, 8, 12 स्थान सोडून शुक्र कोणत्याही स्थानात असेल तर तो शुभ फळ देतो आणि त्याबरोबर केतू असेल तर अतिशय चांगलं फळ देतो. आता कळलं? आता अजून एक गंमत सांगतो तुम्हाला. इथे समजा आता शुक्राबरोबर केतू बरोबर बुध आहे. आता काय होईल? आता मात्र कोड्याचं काम आहे मोठं. केतू पण आहे आणि बुध पण आहे. नाही, स्टेटमेंट काय आहेत? स्टेटमेंट काय आहेत? मी काय म्हटलं? गुरु केतू ज्याच्या बरोबर असतो त्याची ताकद वाढवतो. आणि पुन्हा बुधाच्या बाबतीत पण तसंच म्हटलं होतं, बुध ज्याच्या बरोबर असतो त्याची ताकद वाढवतो. हा, याचा बुध 100% पॉवरफुल होईल आणि जास्त बुद्धीने लाभ मिळतील त्याला. हा, पण मी असं म्हटलंय की बुध पण दुसऱ्यावर अवलंबून आहे, केतू पण दुसऱ्यावर अवलंबून आहे. मग काय? मग आता असं समजूया आपण, एक उदाहरण देण्यासाठी, 2 लहान मुलं आहेत आणि आई वडिलावरती अवलंबून आहेत आणि 2 लहान मुलं घरात आहेत आणि तिथे आई वडील नाही आहेत, कोणच नाही. आता ते 2 लहान मुलं आई वडिलावर अवलंबून आहेत, पण दोघं एकत्रित आहेत, जोडी आहे त्यांची. ते काय करतील? आई वडील समजा एक रात्रभर घरी नाही आले, थांबा, व्यवस्थित बोला, कारण विषय समजून घेण्यासारखा आहे हा. कारण नेहमी ज्योतिषी ते फसतात, अडकतात ज्योतिषी. केतू आणि बुध आल्यानंतर काय फळ मिळतं हे बरेच ज्योतिषी अडकतात. जसे आता तुम्ही अडकलाय ना त्या पद्धतीनं. म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की दोन्ही दुसऱ्यावर अवलंबून आहे. परबताई, स्नेहा परबताई काहीतरी बोलत होत्या. हा, परबताई काहीतरी बोलत होता तुम्ही. मी म्हटलं की गोंधळ घालते कदाचित आई वडील नाहीये तर. गोंधळ तर घालणारच ना. नाही, गोंधळ घालणारच, पण त्यांचं काय चालणार नाही ना. विशेष असं, लहान मुलं आहेत, त्यांना भूक लागली, स्वयंपाक करायचं म्हटलं तर नाही करू शकणार. घरात झाडलोट करायचे आहे, कपडे धुवायचे, नाही करू शकणार. म्हणजे तिथे कोणाचं तरी प्रोटेक्शन पाहिजे. हा, तर ते प्रोटेक्शन मिळाल्याशिवाय नाही मिळणार. मग आता जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा तिथे राशीवरती बरंच अवलंबून असतं, चांगलं किंवा वाईट. म्हणजे लहान मुलांच्या बरोबर एखादा वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती आला किंवा त्याचा चांगल्या प्रवृत्तीचा व्यक्ती आला तरच तिथे काहीतरी भलं होणार आहे. नाहीतर आई वडील जाईपर्यंत त्या 2 मुलांचे हालच होणार आहेत. आता आलं लक्षात? समजा वाईट राशी आली इथे, समजा शनीची राशी आली, मंगळाची राशी आली, तर काही ते वाईट घडण्याची शक्यता आहे. पण तिथे जर गुरुची राशी आली किंवा स्वतः गुरु आला तर तो अजून फळ देईल, उत्कृष्ट फळ देईल. त्यामुळे खूपच चांगला योग आहे तो. पण त्या योगाचा फारसा उपयोग होत नाही, कारण तो लहान आहे, बालावस्थेत आहे. दोन्ही ग्रह दुसऱ्यावर अवलंबून आहे, डिपेंड आहे. त्यामुळे त्याचं फळ मिळत नाही. आता सांगा, आता मोठं कोडं आहे, कारण आजचा विषय राहू केतू तुम्हाला समजला तर अख्ख्या पत्रिकेतला प्रॉब्लेमच तुमच्या लक्षात आला. बोला आता. मृत्यूस्थानात राहू, सॉरी, शत्रुस्थानात 6ष्टम भावामध्ये राहू. बोला. बर 6ष्टम भावामध्ये राहू. बाकीचे लोक बोला, काय होईल? हा, उजव्या पायाला त्रास होण्याची शक्यता आहे, उजव्या पायाला कुत्रा चावण्याची शक्यता आहे. बोला अजून दुसरा. आता हा, आजार होऊ शकतो. ठीक न होणारे आजार, बरोबर आहे. इथे आता गुप्तरोगाशी काही संबंध नाही, लक्षात ठेवा, नाही तर म्हणाल पुन्हा तेच.
इथं गुप्त रोगाचा काहीही संबंध नाही. कोणताही आजार होऊ शकतो या व्यक्तीला, पण लवकर ठीक न होणारे आजार, खास करून हाडे मोडतात, पाय मोडतात. हा, उजव्या पायाचा ठीक न होणारे आजार. अजून काय? शत्रू निर्माण होतील. जर शत्रू असे निर्माण होतील की रहस्यमय गुण असतील ते लवकर नजरेपुढे येतील. करेक्ट करेक्ट करेक्ट. गुप्त शत्रू म्हणतो त्यांना आपण. गुप्त शत्रू खूप निर्माण होतील आणि त्यातून आपल्याला, आंबोकर तुम्ही म्हणताय ना तुमची कुंडली आहे, गुप्त शत्रू निर्माण होतील. नाही, कर्जाचे इथे असेल तर कर्जावरती धनावरती आहे, कारण आता द्वादशम स्थान आणि षष्टम स्थानावरती आहे. इथे कर्जाचा नाही संबंध. कोणाला? नोकरीमध्ये अडथळा निर्माण होईल. होय, हा, नोकरी लागण्यामध्ये अडथळा निर्माण होईल. बरोबर आहे. नाही, नोकरी मिळण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. मिळणार नाही असं नाही. इतर ग्रह असणारच आहेत ना, अजून इतर ग्रह काहीतरी फळ देतीलच ना. हा, तर अशा पद्धतीने राहूचं फळ बघायचं असतं. आता केतूचं काय फळ मिळणार आहे तिथे? द्वादशम भावामध्ये मोक्षस्थानात आहे. तर केतूला डोकं नाही. हा, समजा तिथे 9 आहे ना, म्हणून तुम्ही आध्यात्मिक आहे. गुरुच्या राशीमध्ये केतू आला ना, हा, म्हणून आध्यात्मिक आहात तुम्ही. म्हणून तुम्हाला हे आता शिकण्याचा योग आलाय तुम्हाला, हे ज्योतिष. केतूमुळे तुम्हाला हे ज्योतिष शिकण्याचा योग आला, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही आध्यात्मिक आहात, त्यामुळे. हा, बोला. हा हा हा, आता अजून काय फळ मिळेल? अध्यात्माचं स्थान आहे ते. सहाव्या स्थानात राहूच आहे ना इथे. राहू आणि 3 स्वग्रही झाला. शत्रुस्थान अजून भक्कम झालं. म्हणजे राहूला कोणती राशी नाही आहे, पण मिथुन राशी आहे असं म्हणतात. मी पण ठाम त्याच्यावरती नाही, राहूला कोणतीच राशी नाही असं मी म्हणतोय. पण काही ठिकाणी उल्लेखनीय आहे की राहू ही मिथुन राशीचा मालक आहे स्वामी, असं म्हणतात. हा, स्वग्रही असं आपण म्हणतोय. आता मी तुम्हाला तेच सांगतो ना, स्वग्रही आहे तो. मिथुन राशीमध्ये तो स्वग्रही असतो. मला एक विचारायचं होतं की राहू आणि त्याचे शत्रू निर्माण होतात, त्या शत्रूंवर तो मात करू शकतो का? इतर ग्रहावर अवलंबून आहे. करू शकतो, इतर ग्रहावरती अवलंबून आहे. आता जसंही आंबोकर म्हणाले की माझी राशी आहे, तर समजा गुरु इथे असेल तर गुरुची दृष्टी याच्यावरती येईल, शत्रू मात करता येईल. सुखस्थानामध्ये गुरु असेल किंवा नशिबाच्या स्थानामध्ये गुरु असेल तर नशीबच त्याचं स्ट्रॉंग झालं, त्याच्या नशिबातच सगळं चांगलं लिहिलंय, तर लाखाने शत्रू असू दे ना, त्याचं काय वाईट होणार आहे? लाख बुरा चाहे तो दुनिया क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. हा, असं होणार ते. हा, हे कर्मस्थान आहे. आपण फक्त राहू केतू बद्दल बोलतोय, त्यामुळे आता फक्त राहू केतू बद्दल बोला. हा, कारण मग विषयांतर होतं, मग त्यात पुन्हा घुसावं लागतं आपल्याला. मी उदाहरणं देण्यासाठी दुसरे ग्रह तिथे टाकतोय, पण राहू केतू बद्दलच मी शिकवतोय आता तुम्हाला. हा, आता आपलं सगळं फिरत आलंय, बरोबर आहे. राहू इथपर्यंत आलाय. आता राहू आणि केतू पुन्हा इथे असेल तर आता सांगा. आता सांगा. आता सगळ्यात उभा आला राहू केतू, सांगा.
हा, घराण्यातला पुनर्जन्मित व्यक्ती. बरोबर. पुढे. हा, सर पार्टनर बरोबर दूर राहील तो, कारण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने. नाही. हा, जमणार नाही, दूर नाही राहणार तो, कुठल्याच पद्धतीने सुख मिळू देत नाही. राहू राहू अशा ठिकाणी आल्यानंतर, हे मैत्रीचं स्थान आहे ना, मैत्रीचं पण स्थान आहे, पार्टनरशिपचं स्थान आहे. राहू क्रूर असतो, म्हणजे जोडीदार क्रूर मिळणार, जोडीदार क्रूर मिळणार. हा, विवाद अडथळे येणार. बरोबर. विवाद अडथळे येणार. विवाह होणार नाही असं नाही, होणार, अडथळे येणार. आणि केतू इथं असल्यानंतर, राहू इथं असल्यानंतर राहूचं फळ झालं. आता केतू इथं आहे तर काय होईल? पुन्हा तेच, केतूला स्वतंत्र आयुष्य नाही, ज्याच्या बरोबर असेल त्याच्याबरोबर तो. हा, मग आता पण अशी माणसं थोडीशी निर्बुद्ध असतात. या लोकांच्या लवकर लक्षात येत नाही सांगितलेली गोष्ट, कोणतीही सांगितलेली गोष्ट पटकन लक्षात येत नाही या लोकांच्या, केतू तिथं असल्यानंतर. हे असं एवढं सगळं फळ असतं ते. जरा व्हिडिओ बघत जा ना, रिपीट आपले जुने शिकवलेले पुन्हा आम्ही जे व्हिडिओ टाकत असतो जरा बघत जाते, कारण ते तुम्हाला कळलं पाहिजे सगळं. कारण मला पर्सनल लेवलला बसून काय काय कळलंय तुम्हाला ते थोडंसं सांगायचं आहे. ती माझी जबाबदारी आहे, ही तुमची नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला काय काय समजलंय आणि नाही समजलं तर माझी जबाबदारी आहे. मला तुम्हाला समजावून सांगणं हे माझं कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित आलं पाहिजे, ते माझं अपयश आहे असं मी समजेन. त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे सगळ्यांना. जर तुम्हाला नाही कळलं तर मी स्वतःला अपयशी समजेन. त्यामुळे तुम्हाला कळणं आणि तुम्ही मला यशस्वी करून देणं हे तुमच्या हातात आहे. मला यश मिळवून द्यायचं तुमच्या हातात आहे. बर. हां, इथे असल्यानंतर थोडंसं स्मरणशक्ती कमी असते. कोणता ग्रह तिथे आहे त्यावरती बरंचसं अवलंबून आहे. राहू मात्र इथे 100% वाईटच असतो असं नाही, परंतु जोडीदार मात्र कडक मिळतो, जोडीदार अगदीच उग्र मिळतो, एवढं मात्र आपण इथे तुर्तास धरू. तिथे कोणती राशी आहे त्यावर आहे. समजा गुरु इथे असेल, गुरुची राशी समजा इथे 9 अंक आहे आणि गुरु इथे आहे कुठेतरी, तर तो चांगला झाला, त्या राहूचा प्रभाव कमी झाला, ते आहे पुन्हा युतीमध्ये येते. त्यामुळे राहूला 100% वाईट म्हणता येत नाही आणि 100% चांगलंही म्हणता येत नाही. जेव्हा राहू देतो, आता देतो म्हटलं की आपल्या विषय डोक्यात काय विषय आला हो? मला एक सांगा. राहू देतो, देतो म्हटलं की काय विषय आला? पैसेच देतो ना, दुसरा काय येतोय का विषय? हा हा, राहू देतो म्हटलं की आपल्या डोक्यात पहिलं हे येतं की पैसे. तसं नाही, तो चांगले किंवा वाईट परिणाम सुद्धा देतो, सुख पण चांगले किंवा वाईट देतो. आता काही लोकांना वाईट काम करण्यामध्ये सुख मिळतं ना, मग ते राहू देतो, मग ते राहूच्या अंमलाखालचे लोक असतात, असं असतं ते. हा, आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे आता सगळं उलट होणार. आता सर्व प्रक्रिया उलट होणार. धनस्थानात मगाशी राहू होता, आता केतू आला आणि मृत्यूस्थानात राहू आला. आता बोला बोला. तर आर्थिकात राहू म्हटल्या अपघात घडवेल, कुत्रा चावेल, डावा पाय तुटेल, मोडेल, प्लास्टर बांधावं लागेल, बरंच आहे. एक गाव दोन तुकडे. हा, बरंच आहे. अजून त्याची धनस्थानावरती नजर आहे, धनाचा नाश करेल. हे झालं मृत्यूस्थानच्या राहूचं फळ. पाईल्स वगैरे ज्या लोकांना आहेत ते नेहमी आज राहू इथे असतो, अशा लोकांना पाईल्स वगैरे होतात, डाव्या पायाचा त्रास होतो, किंवा डायबिटीस आला, इथे गुरु आला तर हमखास डावा पाय कापावा लागतो, डाव्या पायाला जखम होते मोठी, हमखास असं काहीतरी होतं इथे गुरु असल्यानंतर. आणि गुरु काय करतो? कोणता आजार निर्माण करतो?
गोड आजार निर्माण करतो. म्हणून राहू डाव्या पायाला आला की हमखास अशा लोकांचे पाय कापावे लागतात. ते असे आम्ही खूप अनुभव घेतलेत हा. आणि प्रॅक्टिकली मी दाखवू शकतो. त्यांची कुंडली अशी आहे बघा, यांच्या डाव्या पायाला त्रास एवढी मोठी जखम आहे. प्रॅक्टिकली आम्ही दाखवू शकतो. हा, आता याच्याबद्दल बोललो. आता याचं सांगा, धनस्थानात केतू ज्याच्या बरोबर असेल तसं फळ देतो. आता कसं फळ देईल तो? चांगला असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट. तिथे समजा गुरु असेल तर धन भरभरून देईल, आणि तिथे अजून शनी असेल तर गेला, धनच मिळू देणार नाही. काय होईल? हा, राहूचा प्रभाव आहे ना, पण इथं गुरु झाल्या, इथं गुरु आला तर राहूचा प्रभाव कमी होईल ना. हा, कारण एकमेकाची एकमेकावर दृष्टी आहे ना, त्यामुळे. बर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे केतू असताना अशा लोकांना बोलताना त्रास होईल, बोलता येणार नाही. म्हणजे खूप आतून खूप हुशार असतील, पण अशा लोकांना प्रेझेंटेशन करता येत नाही, बोलता येत नाही, समजावून सांगता येत नाही दुसऱ्या व्यक्तीला. हा, अशा लोकांना व्यवस्थित बोलता येत नाही, समजावून सांगता येत नाही. म्हणजे त्याला सगळं आत खूप नॉलेज आहे, पण काय म्हणायचं त्याला, काय म्हणायचं बरं, काय म्हणायचं बरं, कसं मी समजून सांगू, आता तुम्हाला कसं सांगू, असंच करतात लोक. हे जे करणारे लोक असतात ते असे असतात. हा हा, ते त्यावेळेला त्यांना सुचत नाही, किंवा ते तोंडातून त्यांना बाहेर व्यक्त करता येत नाही, कारण वाचस्थान आहे ना. हो हो हो, करेक्ट. अल्सर वगैरे, तोंडाचे आजार वगैरे होऊ शकतात. हा, आता इथे केतू, इथे राहू. बोला. वडिलांच्या स्थानामध्ये आला, वडिलांकडचा कडक पितृदोष, वडिलांकडचा कडक पितृदोष. नशिबाचा पितृदोष, नशिबाच्या स्थानात आला, नशीब घडू देणार नाही. आणि इतर जर ग्रह वाईट असतील तर मात्र लॉटरी, जुगार, सट्टा याच्यामध्ये तो यश मिळवतो. अशा वाईट मार्गाने पैसे मिळवण्याची त्याच्यामध्ये ताकद येते. म्हणजे वाईट मार्गाकडे कल असतो जास्त, असं असल्यानंतर, कारण नशीबच बिघडलं. मग आता सुखस्थान जर चांगलं नसेल आणि त्याचं लग्न चांगलं नसेल तर मात्र हा राहू अतिशय वाईट त्याचं आयुष्य घडवतो. राहू या ठिकाणी फार डेंजर असतो, कारण नशिबाचं स्थान आहे ते आपल्या, त्यामुळे तो त्रासच देतो त्या ठिकाणी. या ठिकाणी मात्र केतू ज्याच्याबरोबर असेल त्यामुळे त्याचा भाग्योदय करतो, किंवा भक्कम भरकम काहीतरी देतो. आता पुन्हा तसंच राहू इथे, केतू इथे, आडवा केतू काय म्हटलं? प्रेतशापित योग. म्हणजे आपला गेलेला एखादा व्यक्ती कुठेतरी अडकून पडतो आणि त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी आपला जन्म झालेला असतो. राहू केतू उभा किंवा आडवा असताना अशा लोक पितरांशी बोलतात, पितर त्यांना संदेश देतात. अशा लोकांच्या स्वप्नामध्ये मेलेले लोक सतत येतात. समजा राहू इथं आहे आणि केतू इथं आहे, उभा आडवा, उभा केतू राहू यांचं एक तुम्हाला सुंदर उदाहरण देतो. समजा आपल्या एका मित्राने, नाही उलट बोलतो, समजा आपण एखादा सस्पेन्स सिनेमा पाहिला आहे आणि आपण चांगला सिनेमा आहे म्हणून आपल्या मित्राला सांगितलं. आपला मित्र काय म्हणाला, चल माझ्याबरोबर सिनेमा बघायला. मग आपण त्याला कंपनी देण्यासाठी म्हणून सिनेमा बघायला गेलो. आता सिनेमागृहामध्ये दोघेही गेलेला आहात, तुम्ही दोघे आहात, अजून लोक आहेत त्यामध्ये, तुम्ही दोघे जण आहात. लक्ष देऊन कोण सिनेमा पाहिल, तुम्ही की तुमचा मित्र? सांगा. हा, आपण का नाही बघणार? तोच इथे प्रकार होतो. सिनेमा हॉलमध्ये आपण आणि आपला मित्र सिनेमा पाहण्यासाठी गेलेलो आहोत, तर यापैकी कोण लक्षपूर्वक सिनेमा देऊन बघणार? तर आपला मित्र लक्षपूर्वक सिनेमा बघणार, आपण बघणार नाही, कारण आपण आधी तो सिनेमा पाहिलेला आहे. तेच गणित
पुनर्जन्मीत लोकांच्या आयुष्यात घडतं, कारण त्यांनी मागच्या जन्मी सर्व काही भोगून घेतलेलं आहे. आता फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी म्हणून जन्म घेतलेला आहे. किंवा आईवडिलांचं ऋण, आईवडिलांना ऋण घेतलं दिलं होतं, ते ऋण परतफेडीसाठी आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलेला आहे, केवळ आईवडिलांना किंवा त्रास देण्यासाठी सुद्धा. मग असे लोक असतात. उभा राहू केतू आला, अजून ग्रहमान बिघडलं तर असे लोक एकतर घराण्याला भिकेला लावतात, नाहीतर त्या घराण्याचा उद्धार तरी करतात. मग पितरांसाठी काही वाटेल ते करतात, मग पितरांना मुक्ती मिळवून देतात, मग त्या घराण्याचा उद्धार करतात. असं हे गणित आहे. तर हे लक्षात ठेवा थोडंसं. हा प्रेतशापित योग. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे घराण्यातला एखादा व्यक्ती अमुक अमुक ठिकाणी जातो, असं गेलाय का त्या ह्याच्यावरती कळतं. आणि राहू इथं आल्यामुळे अशा व्यक्तीचं उग्र वर्तन असतं. कर्मस्थानातला राहू उग्र वर्तन घडवतो. जसं मंगळाचं फळ सांगितलं त्यापेक्षाही जास्त पटीनं राहूचं फळ या ठिकाणी देतो. राहू हा देतो बरं का, भरपूर देतो, लक्षात ठेवा. पण त्याने काय द्यायचं ठरवलंय ते त्यालाच माहिती, आणि इतर ग्रहावरती अवलंबून असतं. म्हणजे स्वभाव तापट असणार, उग्र असणार. म्हटलं ना उग्र असतो, तापट नाही. तापट हा मंगळाचा प्रभाव आहे. उग्र व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन तापट अँड उग्र? सांगाल का कोणी? तापटपणा आणि उग्रपणा काय सांगता येईल? हा, नाही. थोडक्यात तापटपणा करणे म्हणजे शॉर्ट टेम्पर. राग आला, पुन्हा शांत झाला, पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागला, सॉरी बोलला, हा झाला तापटपणा. पण उग्रपणा म्हणजे मुस्कटात मारणे, मारामारी करून येणे, कोणाला न घाबरणे, उर्मटपणे बोलणे, जामी बघून घेईन, बदला घेणे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या ह्याच्यामध्ये जातात, राहूच्या अंमलाखाली उग्र रूपामध्ये जातात. तर उग्र असा स्वभाव असतो त्या व्यक्तीचा. असे लोक उग्र असतात कर्मस्थानी आल्यामुळे. आता या उलट पंचम स्थानामध्ये केतू, लाभस्थानामध्ये राहू. आता बोला, राहू लाभस्थानात लाभ मिळू देणार नाही. आणि शिक्षणामध्ये मात्र ज्याच्याबरोबर असेल त्या पद्धतीचं शिक्षण घडवेल तो, त्या पद्धतीनं शिक्षण तो घडवणार. राहू तिथे आला, लाभ काही विशेष मिळवू देणार नाही. जसं मागाशी सांगितलं होतं त्याच्या फक्त उलट झालं थोडंसं. इथे ज्याच्याबरोबर असेल त्या पद्धत नाही, बरोबर आहे. कृष्णकुमार बोलला तो बरोबर आहे. वाईट कामामध्ये लाभ 100% मिळवेल हा व्यक्ती. म्हणजे याने जर ठरवलं चोरी करायची तर चोरीमध्ये सक्सेस होणार. याने जर ठरवलं एखाद्याचा काय वाईट करायचं तर वाईट करण्यामध्ये तो सक्सेस होणार. अशा पद्धतीने तो लाभ मिळणार, त्याच्या दृष्टीने तो लाभ मिळणार. पण तो कर्म मात्र वाईटच आहे ना, कर्म वाईटच घडवणार ना तो. आणि इथं केतू ज्याच्याबरोबर असेल त्या पद्धतीने शिक्षण, मुलांचं, पोटीपोटाचं सगळं ह्याप्रमाणे येणार. आता केतू आणि राहू. आता राहू इथं सगळ्यात आधी आध्यात्मिक प्रगतीत अडथळे देणार. लक्षात ठेवा, आध्यात्मिक प्रगतीत अडथळे देणार. अर्धवटपणा म्हणजे जे लोक काय म्हणतात त्यांना, मतिमंद लोक असतात ना, अशा लोकांचे मतिमंद आजार निर्माण होण्याची शक्यता असते या ठिकाणी. आणि ठीक आहे, त्याविषयी समजून सांगतो आता मी. कुलदेवीचा आणि कुलदेवाचा कोप झालेला पत्रिका कशी असते ते सांगून मग पुढे जातो मी.
नेहमी 6, 8, 12, 6, 8 आणि 12 यामध्ये चंद्र असेल. लिहून घ्या. महत्वाचा प्रश्न आहे, कृष्णकुमारने उपस्थित केलेला आहे. महत्वाचा आहे कारण हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नेहमी 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये जर चंद्र असेल, एकटा चंद्र असेल किंवा एकटा गुरु असेल किंवा दोघे एकत्रित असतील तर कुलदेवाचा दोष निर्माण होतो. याच ठिकाणी पुन्हा शुक्र असेल तरी सुद्धा कुलदेवाचा दोष निर्माण होतो. थोडक्यात 6, 8, 12 मध्ये चंद्र, गुरु, शुक्र एकत्रित किंवा वेगवेगळे जरी असली तरी तो कुलदेवीचा आणि कुलदेवाचा दोष निर्माण होतो. हा, आता पुन्हा आपले हे राहू केतूचं आता गणित संपलेलं आहे. आता काय राहिलं कृष्णकुमार पुढे? हर्षल इथे आता मलाच बरंच समजावून सांगावं लागेल. हर्षल हा विक्षिप्त ग्रह आहे, त्यामुळे असे लोक थोडे सायकिक असतात, लक्षात ठेवा. यांच्यावरती 100% आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. पुन्हा तिथे जर शनीचा राशी असेल तर मात्र प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. अशा लोकांना सायकिक प्रवृत्ती निर्माण होते. अशा लोकांना, काही लोकांना इतर ग्रह जर बिघडलं तर हमखास सायकॅटिस्टकडे जावं लागतं आणि मानसोपचार तज्ज्ञाकडून औषधोपचार करून घ्यावा लागतो. अशा लोकांना 100% समजावून सांगितलेलं कळत नाही. ह्या हर्षलाचं इथे फळ आहे. हर्षल आणि हर्षलाची सरळ सप्तम स्थानावर दृष्टी असल्यामुळे हा डिवोर्स योग सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हर्षलाचा असा स्फोट घडवणार आहे. अशा व्यक्तीचं डोकं हलका हलका सतत दुखत राहील, कारण हर्षल हा स्फोटक ग्रह आहे. आता हर्षल हा स्फोटक ग्रह आहे आणि तो धनस्थानात आलेला आहे, तर धनाचा स्फोटच करतो. असेल धन तर उडवतो, नाहीतर कुठूनही धन आणून देतो. आणि कोणत्या वेळेला कसं धन आणून देईल आपल्यालाच कळत नाही. अचानक लॉटरी लागणे हे हर्षलाचं काम आहे आणि राहूचं काम आहे. अचानक लॉटरी लागते. आता तो टिकत नाही, तो भाग वेगळा. लॉटरी लागणाऱ्या व्यक्तीला कोणालाही ते पैसे टिकवता येत नाहीत, हे लक्षात ठेवा. आत्तापर्यंत तरी ज्याला लॉटरी लागलेले आहे, मोठे बंपर लॉटरी लागलेले आहे, त्यांनी एकानेही बिझनेस करून व्यवस्थित आयुष्य जगलाय असं झालेलं नाही. हर्षल इथे दणका देतो. तो आजार निर्माण नाही करत, स्फोटच घडवतो. एखाद्या अवयवाचा स्फोटच घडवतो. इथे आता उजवा खांदा असेल तर काय ते धनकन मार लागतो आणि काहीतरी होतं अचानक. इथे डोका आहे तर डोक्याला धनकन मार लागतो आणि काहीतरी घडवतो. तो स्फोटच घडवतो बिंदास. पराक्रम भावामध्ये असताना सुद्धा तसंच. हर्षल फारसा पराक्रम नाही घडवत, पण धाकट्या भावाचा अपघात होण्याची शक्यता असते, ती पण अगदी नगण्य. इतर कुंडलीवरती अवलंबून आहे. पुन्हा धाकट्या भावाच्या कुंडलीमध्ये अपघात योग आहे का त्यावर सुद्धा अवलंबून आहे. त्यामुळे हर्षल फक्त 2च वाईट घटना घडवतो, एवढं लक्षात ठेवा. डिवोर्स आणि डिवोर्स आणि सायकिक प्रवृत्ती, एवढ्या 2 घटना फक्त लक्षात ठेवा. हर्षल म्हटलं की डिवोर्स घडवणे आणि सायकिक प्रवृत्ती निर्माण करणे, एवढ्या 2 घटना लक्षात ठेवा. इथे असता तसंच आई थोडीशी मेंटली डिस्टर्ब असू शकते, किंवा अचानक घर मिळतं, अचानक घर निघून जातं, अचानक घरावरती कर्ज होतं, अचानक बँका येतात, काहीतरी करतात आणि अचानक काहीतरी प्रॉब्लेम येतो. अचानक गाडी चोरीला जाते, ते हे असं. अचानक कोणीतरी आपल्या घरी येतो आणि हे तुमच्या आधी मी घर विकत घेतलं होतं, हे माझं घर आहे, असं काहीतरी निघतं. कोर्ट कचेरी करावे लागते. घराच्या बाबतीत मात्र हर्षल असं काहीतरी वाईट देतो. हर्षल इथे असणे सुद्धा मेंटली डिस्टर्ब, कारण ते बुद्धीचं स्थान आहे. आता आर्किमिडीज माहिती आहे का? आर्किमिडीज सायंटिस्ट, त्याने
ते एकदा टपमध्ये पोहत होते आणि त्यांनी त्यात उडी मारली आणि पाणी बाहेर आलं, आकारमानाचा शोध लावला, तर ते तसेच बिना कपड्याचे नग्न अवस्थेत बाहेर आले होते. तर हर्षल म्हणजे असे असतात, हे सायंटिस्ट लोक असतात. आणि इथे सुद्धा असल्यानंतर हर्षल हे सायंटिस्ट असतात, आणि पंचम स्थानामध्ये असल्यानंतर सुद्धा सायंटिस्ट लोक असतात, आणि इथे असल्यानंतर सुद्धा सायंटिस्ट लोक असतात. हे लक्षात ठेवा. हर्षल हा विक्षिप्त ग्रह आहे. तो नाही त्या गोष्टीचं नॉलेज मिळवून देतो, नको त्या गोष्टीचं नॉलेज मिळवून देतो. अवकाशात कोणता ग्रह कुठे फिरतोय, कशा पद्धतीने फिरतोय, त्याचं सगळ्यांचं फळ तो मिळवून देतो आणि आपल्याला समजावून सांगतो. असा नको त्या ठिकाणी घेऊन जातो तो. अच्छा, हर्षल षष्टम भावामध्ये अचानक कोणीतरी शत्रू निर्माण झाला. आता चांगला बोलत होता यार, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं मी त्याच्याबरोबर मैत्री आहे, आणि अचानक काहीतरी झालं आणि अचानक त्याचं शत्रूत रूपांतर झालं. उजव्या पायाला अचानक लागलं. आता चांगलं होतं, आता उजव्या पायाला माझ्या काहीतरी लागलं, अचानक लागलं, दणका लागला, अचानक लागलं, काहीतरी झालं, अचानक पाय भाजला. हे उजव्या हर्षलाचं काम आहे. पुन्हा इथे आता काय सांगा, सप्तम स्थान हर्षल, घटस्फोट, घटस्फोट, डिवोर्स, जोडीदार कटकटी, भांडण, तंटा, टेन्शन, जोडीदारापासून लांब राहणे, हे आता पाठ करून ठेवायचं. हर्षल इथे स्फोट होऊन मरण होणे, एखाद्याच स्फोट होतो आणि मरण येतं, आगीमध्ये मरण येतं. स्फोटक आहे तो. डाव्या पायाला लागणे, हमखास मार लागतो डाव्या पायाला. माझ्या स्वतःच्या कुंडलीमध्ये हर्षल या ठिकाणी आहे. 1दा नाही, 2दा नाही, 4दा नाही, 8 ते 10 वेळेला एकाच पायाला घोट्याच्या खाली, घोट्याची तिथे 8-10 वेळेला मार लागलाय. जबरदस्त मार लागतो. आणि अचानक सगळं चालू आहे, अचानक मार लागतो, असा दणकन मार लागतो. तर तो हर्षल आहे तसा, तर तो घडवतो. अचानक मृत्यू पण घडवतो. पण इतर ग्रह चांगले असतील तर मग काही होत नाही, पण हर्षल मात्र अचानक मृत्यू घडवतो. मग इतर ग्रहावरती अवलंबून आहे. इथे हर्षल असणं म्हणजे अपमृत्यू योग नव्हे, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा मात्र, नाहीतर त्याला तुम्ही अपमृत्यू योग समजाल. तो नाही, अपमृत्यू योग नाही, तो अपघात योग आहे. अचानक स्फोटक होणे तो योग आहे. हर्षल नशिबाच्या ठिकाणी असणं, अचानक धनलाभ, वडिलांची प्रॉपर्टी अचानक मिळणे, वडिलांनी मुलांसाठी काहीतरी अचानक आणून देणे, अशा लोकांना दत्तक म्हणून गेले जातात. असे लोक हमखास दत्तक म्हणून जातात दुसऱ्या घरी. असे कितीतरी उदाहरण आहेत. दत्तक एखाद्याच्या कुंडलीमध्ये आपण म्हणतो याच्याकडे दत्तक घेण्याचा योग आहे का बघा, दत्तक घेईल का हा मुलगा. तर असे लोक असतात. असे लोक असेल, हर्षलित असेल तर समजायचं की याला दत्तक म्हणून घेता येईल आपल्याला. इथे असेल तर कोणाच्या पत्रिकेत आहे का या ठिकाणी? आहे भाऊ. हा, रोजचं सोपं उदाहरण, गॅस बंद करायला विसरता का? माझ्या नाही, मिस्टरांच्या पत्रिकेत आहे. हा, गॅस बंद करायला विसरतात का? हो. कोणतं भाऊ? हा, हमखास असतं असं. हा, स्फोटक पदार्थापासून लांब जायचं, कारण विसरून जाणार ते. स्फोटकाला वाव देणार स्फोट होण्यासाठी. हमखास काहीतरी वाईट घटना घडते म्हणून अशापासून लांब जायचं. आयुष्यात दणकन काहीतरी घडतं. तर हर्षल कर्मस्थानात, नशिबाच्या स्थानात असल्यानंतर जरा वाईट योग असतो. हर्षल इथे सुख देत नाही. हर्षल इथे काही ना काहीतरी कर्म आपल्या हातून नीट घडू देत नाही. ज्या माणसाच्या आयुष्यात खरोखर त्रास झालेला असतो, अशा माणसाकडून ईश्वर चांगले सत्कर्म करून घेतात. हे लक्षात ठेवा. सत्कर्म करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात त्रास झाल्याशिवाय ते सत्कर्मी बनत नाहीत. हे स्टेटमेंट आहे, माझं वाक्य आहे. म्हणून सत्कर्म घडण्यासाठी आधी त्या व्यक्तीला खूप त्रास द्यावा लागतो. हे युनिव्हर्सल एनर्जीचा नियम आहे, तुमचा माझा नाही. म्हणून काही गोष्टी आपल्याला ज्या काही त्रास होतोय, याचा अर्थ आपल्या आयुष्यात नक्की काहीतरी चांगलं घडणार आहे,
याची ती एक पावती असते किंवा त्याचे ते इशारे असतात. हे समजा, पावसाच्या आधी जसं वातावरण निर्माण होतं काळोखाचं, तसंच सुखाच्या आधी सुद्धा आपल्या आयुष्यात असं काही काळोख निर्माण होतं आणि ते काळोखच आपल्याला उजेडाकडे नेणार असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज, नॉट मनी. म्हणून मला सारखं वाटत होतं की आपण हे ज्ञान लोकांना समजावून सांगावं, कारण इतर ज्योतिषांनी आमच्यामध्ये फरक थोडासा आहे. ते फक्त ग्रहमानावरती समजावून सांगतात, फक्त ग्रहावरती समजावून सांगतात. आम्ही अध्यात्माशी त्याचं कनेक्शन करून समजावून सांगतोय. सायकॉलॉजीचा अभ्यास करून मी एकत्रित या तिन्हीचा संगम करून मी समजावून सांगतोय. त्यामुळे आपल्या सर्वांचं प्रेम भरभरून मिळतंय. ही कृपा स्वामींची आहे, माझं नाही. आणि मी काम करत नाही, स्वामी तुमच्यासाठी माझी निर्मिती केलेली आहे, तुमच्यासाठी स्वामी माझ्याकडून काम करून घेत आहेत, असा अर्थ झाला. आणि तुम्ही माझ्याकडे आलेला नाही, तुम्ही स्वामींकडून समजून घेतायत, हे सुद्धा तुम्ही फील करून घ्या. म्हणजे ऑटोमॅटिक सगळ्या प्रश्नांचा खुलासा होईल. म्हणून मी एक वाक्य पुन्हा रिपीट करतो की इस दुनिया में कितना गम है, अपना गम कितना कम है. हे लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं मला खूप त्रास आहे, पण तसं नाही. आपल्यापेक्षा खूप लोकांना त्रास आहे, खूप म्हणजे खूप लोकांना त्रास आहे. ते कसे सहन करत असतील, पण मात्र एवढ्याशा आलेल्या दुःखाला आपण गळून जातोय. हा, चला, शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. आपण पुढच्या भागाकडे वळूया. दादा, एक कथा विचारायची होती. हा, माझा आवाज येतोय? होय. दहाव्या हलचाल असल्यामुळे आपल्याला काही ना काही अचानकपणाच्या घटना घडतात. हा. तर कुंडलीच्या इतर क्रमांकामध्ये हलचालावर परिणाम होत नसेल का? म्हणजे थोडक्यात होतो. इतर कुंडलीमध्ये ग्रह जर चांगल्या अवस्थेत असेल तर हर्षलाचा प्रभाव होणार नाही. पण इथे जर समजा एखादा मंगळ असेल तर मंगळ हर्षल एक वेगळा ग्रह, वेगळा अर्थ, एक याची दृष्टी याच्यावरती, याची दृष्टी याच्यावरती. इथे पुन्हा एखादा शुक्र असेल तर याची दृष्टी याच्यावरती, तो जरा प्रभाव वेगळा होईल. बुध असेल तर वेगळा होईल, गुरु असेल तर वेगळा होईल, शनी असेल तर वेगळा होईल. शनी असेल तर जरा वेगळं होतं गणित. ते युतीमध्ये मी शिकवणार आहे अजून पुढे, म्हणजे कोणते युती कशा कशा कुठे कुठे असल्यानंतर काय काय होईल ते. हा, आता हर्षल लाभस्थानात अचानक धन मिळवून देतो, अचानक लाभ मिळवून देतो. अचानक कुठली तरी जमीन येते, सासरवाडीकडची जमीन आपल्या नावावर मिळते, सासरवाडीकडचा अचानक लाभ मिळतो, सासरवाडीकडचा अचानक काहीतरी मिळतं. हा अचानक देणारा आणि अचानक निघून पण जाणारा असा आहे. किंवा तुमच्याकडे सगळं आहे आणि इतर कुंडली वाईट आहे. हा माणूस आईबापासाठी खर्च नाही करणार, पण सासू सासऱ्यासाठी 10-20 लाख रुपये खर्च करणार. असे लोक, असं पण असतं त्याचं. हर्षलाचं निश्चित फळ नाही. ते विक्षिप्त ग्रह आहे, तो फार विक्षिप्त ग्रह. राहू परवडला पण हर्षल परवडत नाही कधी कधी. विक्षिप्त म्हणजे अतिशय विक्षिप्त, स्फोटच घडवतो डायरेक्ट. काहीतरी हिचं इकडे किंवा तिकडे स्फोट घडवला, चुकीला माफीच नाही. तसं तर इथे लाभ पण देतो आणि वेगळ्या पद्धतीने लाभ पण देतो. आता हा, मग मात्र जबरदस्त फळ मिळतं. जबरदस्त म्हणजे घर जावाईच, डायरेक्ट सगळंच मिळणार त्याला, आणि चांगलं कुटुंब मिळणार अजून. आणि जरी घर जावाई नाही झाला तरी सासूरवाडीकडून फार म्हणजे फार मोठ्या प्रमाणात त्याला उद्योगधंदा, यश, कीर्ती, मान, सन्मान सर्व मिळणार. इतर ग्रहावरती पण अवलंबून आहे, फक्त आपण हर्षला बरोबर बोलतोय. हा, आता हा हर्षल काय करतो, हार्ट अटॅक पण आणून देतो. अजून घ्या, लक्षात घ्या. इथला लाभस्थानातला हर्षल, लाभस्थानातला हर्षल अचानक हार्ट अटॅक पण आणतो. म्हणून इतर ग्रह जर बिघडले असतील, आजाराचा योग असेल, तर मग ते सतत आपल्याला स्वतःची चेकिंग सतत करावी लागते, हे लक्षात ठेवा. आता हर्षल 12व्या स्थानात असताना थोडीशी आयडिया लावा. आध्यात्मिक प्रगती झपाट्याने होते, खूप चांगली होते. कारण तो काय, इमॅजिनेशन करणारा ग्रह आहे, स्फोटक आहे.
ईश्वराला आपल्या सान्निध्यात लवकर आणतो, कमी साधनेमध्ये फळ भरपूर देतो, पटापट सगळे निर्णय घेतो, स्फोटक आहे ना तो. काही वाईट ग्रहांचे काही स्थानामध्ये चांगले फळ देण्याची ताकद असते. 6-8-12 म्हटलं आपण, पण तिथे तो वेगळा ग्रह आहे. 12व्या स्थानामध्ये आध्यात्मिक प्रगती चांगली घडणार. अजून मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे गुरु असेल ना, तर हमखास संन्याशी झाला, बाहेर निघून गेला, आध्यात्मिक प्रगती झाली. आणि अशा लोकांना इंट्युशन्स मिळतात. म्हणजे यांना पितरांशी बोलता येईल, यांना देवांशी बोलता येईल, यांना अतृप्त आत्म्यांशी बोलता येईल, यांना न दिसणाऱ्या शक्तीशी एकरूप होता येईल, असं पण आहे. अजून आहे 2-3, पण मी खालच्या लेवलला जाऊन बोलणार नाहीये, कारण ते उदाहरण योग्य नाही सर्वांसमोर सांगणं. तरी पण जरा सौम्य भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अशा ठिकाणी हर्षल असल्यानंतर तुम्ही काही सिनेमा पाहिले असतील 2-4, तर तुमच्या लक्षात येईल. असे मध्येच एक सिनेमा आला होता काहीतरी एक 10-15-20 वर्षापूर्वी. तर त्या बाईला असं सतत वाटायचं की तिच्याबरोबर कोणतरी रात्रीच येते सेक्शुअल रिलेशनशिप ठेवत आहे. तर असं वाटणं ताईला सुद्धा आणि दादाला सुद्धा त्यांचा हर्षल 12व्या स्थानात असतो. आता थोडंसं समजून घ्या की किती विक्षिप्त ग्रह आहे तो. असं वाटणं, पण ऍक्च्युअली तिथे कोणी नाहीये त्या ठिकाणी, पण हे पुरेपूर त्या गोष्टीचा आनंद घेतायत त्या अवस्थेमध्ये जाऊन. म्हणजे किती भयानक काम आहे बघा. तर अशा लोकांचा हर्षल तिथं असल्यानंतर अशा घटना घडतात. इमॅजिनेशन पॉवर ताकद असते आणि त्यात असे अडकून जातात की त्यांना तेच खरं आहे असं वाटायला लागतं. मग अशा लोकांना सुद्धा सायकॅट्रिस्टकडे नेण्याची आवश्यकता असते. आजच माझ्याकडे कोणीतरी आलं होतं. ते म्हणायला लागले मी जास्त देवाची उपासना साधना करतोय म्हणून घरचे लोक मला सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेले. त्यांचं बघितलं तर त्यांचा हर्षल तिथेच होता. म्हणून माझ्या हे लक्षात आलं, म्हणून मी त्याबद्दल जास्त सांगितलं. अरे अजून बिघडलं. तो तांत्रिक मांत्रिक आणि काळी जादू वगैरे असलं शिक्षण, गूढ विद्येचं शिक्षण घेतात ते आणि त्यातच रमून जातात. फसवे बुवा बाबा यांची पत्रिका अशी असते तिथे हर्षल असल्यानंतर. जरा वाईट असतात तिथे. हा, आता हर्षल नंतर कोणता ग्रह? हर्षल, नेपच्यून, प्लुटो. नेपच्यून राहिला ना. नेपच्यूनचं तुम्हाला सांगायची आवश्यकताच नाही. नेपच्यून कुठेही असला तरी तो शुभ फळ देतो. त्याचं रत्न आहे स्फटिक. त्या स्फटिकाला तुम्ही एकावर एक घासला की त्यातून लाईट लागते, चिंगारी निघते. नेपच्यून कुठेही असेल तर शुभ फळ देतो. त्यातल्या त्यात खास करून जास्त चांगलं फळ देणारा नेपच्यून इथे सगळ्यात जास्त चांगलं फळ देणार. इथे इंटेन्शूस त्या माणसाला आधीच कळणार काय घडलंय, कसं घडलंय, काय घडलंय, उद्या घडणारी गोष्ट कळते. इथे पण कळते आणि इथे पण कळते. अजून एक आहे इथे, पण एवढासा प्रभाव नाही पडत आहे. पण एवढे स्थान मात्र नेपच्यून नाही, तो लाभ मिळवून देईल ना. हे कर्म आहे ना. आपल्याला नेपच्यून इंट्युशन्स देतो, म्हणजे अंतर्सूचना देतो. काहीतरी दृश्य दाखवतोय तो, कुणाशी तरी कनेक्ट करतोय ईश्वराशी. मग कनेक्ट करणारे स्थान हेच आहेत ना. हे स्वतःची बुद्धी आणि हे कर्म. नशीब पण आहे, नशीब पण आहे, पण एवढंसं नाही तिथे पळत मिळायचं, कारण ते वडिलावरती जातं. आणि 6-12 मध्ये असला तरी तो काही बिघडत नाहीये, तो शुभच फळ देतो. म्हणजे उलट त्याच्यासोबत कुठला ग्रह असेल तर वाईट फळ देईल. समजा आता इथे नेपच्यून आला तर तुम्हाला आजार होणार आहे त्याची कल्पना देईल. एखादा शत्रू निर्माण होणार आहे त्याची कल्पना देईल, स्वप्न दृष्टांत देईल. इथे मृत्यूस्थानात असेल तर अपघात होण्याची शक्यता आहे अशी सूचना देईल. इथे असेल तर आध्यात्मिक मार्ग ओपन करेल. म्हणजे नेपच्यूनचं कुठेही असेल तर शुभ फळ
ज्याच्या बरोबर असेल तर त्याचा अजून शुभ फळ. आणि वाईट ग्रह आला तर त्याला तो ताकद कमी करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे नेपच्यून हा शुभ फळ आहे. नेपच्यून कुंडलीमध्ये ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानासाठी शुभ असतो. आणि त्याच्याबरोबर जर एखादा चांगला गुरु असेल तर अजून चांगलं घडतं. पण त्याच्याबरोबर जर एखादा वाईट ग्रह आला तर त्या वाईट ग्रहाची ताकद कमी करतो तो. आणि त्या वाईट ग्रहाविषयी आपल्याला सांगतो की असा असा काहीतरी वाईट घडवतोय माझ्या बरोबरचा, तर आपण अशा पद्धतीने वागावं. आलं का लक्षात? नेहमी आपल्या फेवरमध्ये असतो तो नेपच्यून. हा, आता शेवटचा राहिला प्लुटो. प्लुटोचं सुद्धा हर्षला सारखंच जवळजवळ आहे. त्याच्यात वेगळं सांगण्यासारखं काही नाही. आणि प्लुटोविषयी माझ्यापर्यंत तरी 100% अभ्यास पोचला नाही, परंतु जेवढा पोचलाय तेवढा हर्षलाप्रमाणेच. हर्षल जसा स्फोटक आहे तसा प्लुटो स्फोटक आहे, परंतु तो जास्त वाईट इथे होतो. आजाराच्या स्थानात काही त्याचं विशेष महत्व कळलेलं नाही, पण जास्त डेंजर इथे होतो. अचानक अपघात घडला आणि याचा अपघात मृत्यूयोग असेल तर एखाद्याचं डोकं बघा, एखाद्या ट्रक खाली जाताना चेपलं जातं, तर ते हे प्लुटो डेंजर आहे. म्हणजे एवढा घातक असतो तो. म्हणजे कुठेही असेल तर त्या पद्धतीचा तो उग्र अवस्थेत जातो. कर्मस्थानात असेल तर कर्म सुद्धा फास्ट काम करतो. फटाफट कामं करून रिकामा होतो तो. हे तो ठेवत नाही तो. प्लुटो स्फोटकच आहे. त्यामुळे हर्षल जेवढं फळ देतो तेवढंच प्लुटो देतो, पण इतर ग्रहावरती बरंचसं अवलंबून आहे.